अनामिका मॅम, आपली झोनल अस्मिता मॅनेजर, ज्यांनी सुद्धा पर्सनल केअर आणि सुरुवातीचा हेल्थ केअर पार्ट सुद्धा घेऊन त्यांनी या वीक मध्ये आपल्याला खूपच सपोर्ट केलाय आणि कंटिन्यू करत राहतील. सो अनामिका मॅम साठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. आणि आपले मेन चीफ गेस्ट मिस्टर प्रमोद बडिगर सर, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. मला बऱ्याच जणांचे फोन येतात की प्रमोद सरांची क्लिप हवी आहे, त्यांची पीपीटी हवी आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट हवा आहे, हा प्रश्न आहे, तो प्रश्न आहे. हा प्रश्नोत्तरासाठी आपण एकदा सेपरेट सेशन नक्कीच घेऊयात, सरांना ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस. पण सरांनी आतापर्यंत आपल्याला सपोर्ट केला त्यासाठी थँक्यू प्रमोद सर. जास्त वेळ घेणार नाही सुरुवात करायला. हळूहळू जॉईन होतील लोक आणि सरांना पण सुरुवात करायची असेल नक्कीच. तर आजचा जो टॉपिक आहे आपला, वेट गेन अँड मसल गेन. बऱ्याच जणांना मसल गेन करायचे असतात, पण त्या चक्करमध्ये फॅट गेन होऊन जातो. काहीतरी वेगळं करण्याच्या चक्करमध्ये की एकदम लवकरात लवकर मला वेट वाढलं पाहिजे, मग काहीतरी प्रोटीन घेणं, हा शेक घेणं, तो शेक घेणं, या चक्करमध्ये काहीतरी वेगळं करतात, म्हणजे आपले रेग्युलर ट्रॅक सोडून. तर नेमकं आयडियल वेट आपलं कसं असायला पाहिजे, ना कमी पाहिजे ना जास्त पाहिजे, एक आयडियल वेट सर्वसाधारण प्रत्येक रेग्युलर व्यक्तीचं कसं असलं पाहिजे, त्या संदर्भातच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत जुडलेले आहेत आपले सह्याद्री रिजनचे यंग अँड डायनामिक लीडर मिस्टर प्रमोद बडिगर सर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत प्रमोद सरांसाठी. थँक्यू ऑल अँड ओव्हर टू यू प्रमोद सर. थँक्यू सर. सो व्हॉइस क्लिअर आहे सर माझा? येस सर, नीट अँड क्लिअर. ओके, थँक्यू. जसं की आज हा आपला या सर्व सेशनचा जो वीक म्हणजे हे जे आयडिया आहे अमित शिंदे सरांची. तुमचा आवाज कमी येतोय का? हो. हे जे आयडिया आहे हेल्दी वीक कॅम्पेन, सो यात हा लास्ट डे आहे. आता क्लिअर आहे व्हॉइस सर? येस सर. का कमीच येतोय? नाही, आता येतोय, म्हणजे आता क्लिअर आहे. हा, ओके. व्हॉइस ओके? येस सर. ओके, चलो. सो हा जो हेल्दी वीक कॅम्पेन आहे त्याचा हा लास्ट डे आहे. अँड बरोबर आहे की विदाउट ऑडियन्स कुठलंच काही हिट होऊ शकत नाही. सो तुम्ही सगळेजण इथं बहुसंख्येने उपस्थित राहिलात आणि डेली तुमचा नंबर इन्क्रीज होता, मेंटेन होत होता व एंड पर्यंत तुम्ही राहिला. बट एक खूप चांगलं सेईंग आहे की नॉलेज नॉट यूज इज अ गार्बेज. म्हणजे त्या अर्थाने जर का आपण गेलो तर तुम्हाला हे जेवढं शिकायला भेटलेलं आहे हे जर का तुम्ही अप्लाय नाही केलं, सगळ्याच्या सगळं अप्लाय करणं थोडंसं टफ जाणार आहे का? तर नक्की जाणार आहे. बट ते टफ जाणार असलं तरी देखील आपल्याला करायचं काय की यातलं आपल्याला जेवढं जमेल तितकं अप्लाय करायचंय. 100% तर फॉलो करणं थोडं टफच जाणार आहे, बट मॅक्झिमम गोष्टी नक्कीच आपण यातल्या अप्लाय करू शकतो. कारण आपण वेगवेगळे सेशन्स इथे ऑर्गनाईज केले होते. जसं की तुमच्या मुलांच्या न्यूट्रिशन पासून सुरुवात केली होती, ज्यामध्ये चाइल्ड न्यूट्रिशन हा पहिला पार्ट झाला. सो मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी तुमच्या मुलांसाठी चाइल्ड न्यूट्रिशन नक्कीच सुरू केलं असेल. त्याचबरोबर वुमन्स हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे हे देखील आपण समजून घेतलं. अँड महिलांसाठी देखील आपण नक्कीच यातले सप्लिमेंट्स वापरायला घेतले असतील. अँड लाईफस्टाईल डिझीजेस जे कदाचित तुम्हाला असतील किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असतील, तर त्याकरिता कोणते कोणते सप्लिमेंट्स आहेत ते पण आपण पाहिले, जेणेकरून आपल्याला ॲलोपॅथिक मेडिसिन जास्त खाण्याची वेळ येणार नाही. त्या रिलेटेड सेशन झालं आपलं. आणि त्याचबरोबर सध्याचा जो हॉट टॉपिक आहे इम्युनिटी वाढवणे, त्या बाबतीत पण आपलं काल सेशन झालं. सो आजचं जे सेशन आहे वेट गेन अँड मसल गेन, तर बहुतेकांना असं वाटेल की ज्यांना वजन वाढवायचंय त्यांच्याच कामासाठी हे सेशन आहे. तर बघा, ह्यातले बरेचसे जे पॉइंट्स आहेत ते वजन वाढवायचं असू दे किंवा कमी करायचं असू दे, या दोन्हीला कॉमन होतील. त्यामुळे अजून जरी तुमचे काही लोक ऍड होणार असतील तर तुम्ही त्यांना मेसेज टाकू शकता, बिकॉज हे दोन्ही कॅटेगरीला हेल्प करणार आहे. मुळात काय की मसल गेन हा पॉइंट जर व्यवस्थित समजला तर हा पॉइंट फॅट लॉसला पण हेल्प करतो अँड वेट गेनला पण हेल्प करतो. सो जास्त वेळ न घेता आपण पॉइंट्स मेन मुद्द्यावर येऊया, सेशनची सुरुवात करूया. वेलकम तुमच्या सगळ्यांचं अँड गुड इव्हनिंग ऑल. मोस्टली हे सेशनची गरज का पडली, तर आपण पाहतो आपल्या अवतीभोवती आसपास असे खूप सारे स्किनी टाईपची लोक असतात. म्हणजे काल प्रशांत सरांनी त्यांना चांगला शब्द वापरला, सिंगल हड्डी किंवा
काही पण म्हणू शकता तुम्ही यांना. म्हणजे ह्याला वारा आला तर उडून जाईल, ह्याला म्हणजे काय काय नावाने बोलवलं जातं माहित नाही. मग ह्यांच्याकडे पाहून असं दुष्काळ पडल्यासारखं वाटतं. नाही, ते लठ्ठ लोकांसाठी बोललं जातं. पण यांना काही मिळत नाही का? घरात काही खायला देत नाहीत का? असं बऱ्याच नावांनी बोलवलं जातं आणि हे लहान मुलांपासून हा प्रॉब्लेम सर्वांमध्ये आज बऱ्यापैकी दिसतो. म्हणजे जेव्हा मी हे सेशन डिझाइन करायला घेतलं, त्यावेळेस भरपूर वेळा असं आपल्याला वाटतं की बाबा आसपास खूप लठ्ठपणा आहे. पण तुम्ही ऐकून शॉक व्हाल, लठ्ठपणाच्या केसेसपेक्षा जास्त म्हणजे जर का आज भारतामध्ये जर का दोन्हीचं पर्सेंटेज काढलं, तर पर्सेंटेज वाईज जर आपण गेलो, तर वजन कमी असणारे केसेस खूप आहेत. बरं, इथे भरपूर लोकांचा असा एक गैरसमज आहे की माझं वजन कमी आहे म्हणजे बरं आहे बाबा. ते वजन वाढल्यापेक्षा कमी असलेलं बरं. वाढलं तर कोण डोक्याला ताप करून घेणार. वजन कमी असणारी माणसं बरी असतात. म्हणजे त्यांना त्रास होत नाही. ते हेल्दी असतात. ते फिट असतात. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तो पण आपण क्लिअर करणार आहोत. कारण अंडरवेट राहण्याचे काय काय दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं तर यांना थकवा येतो. इमिडिएटली म्हणजे फिलिंग टायर्ड, लो एनर्जी लेवल्स असतात. जास्त हे कष्ट करू शकत नाही. त्याचबरोबर इम्युनिटी जर का बघाल तर तुम्ही एका लठ्ठ व्यक्तीची इम्युनिटी त्या मानाने चांगली असती एका अंडरवेट व्यक्तीपेक्षा. हे खूप एक सरप्राइझिंग फॅक्ट आहे. सो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखाद्या आजाराबरोबर लढण्यासाठी देखील त्याला खूप त्रास होतो. त्याचबरोबर व्हायटॅमिन डेफिशियन्सीज जास्त असतात ह्या व्यक्तीमध्ये अँड मोस्टली लहान मुलांमध्ये व आजच्या काळामध्ये टीनेजर्समध्ये याचं पर्सेंटेज जास्त सापडलं जातं. बोन लॉस जास्त होतो. ऑब्व्हियसली वेटच नाही वाढलेलं तर हाडांचं वजन कुठून वाढणार? आणि त्याचबरोबर अॅनेमिक जे आहेत, हेमोग्लोबिन कमी असणं याचं पर्सेंटेज जास्त करून अंडरवेट लोक असतात. त्याचबरोबर केसांचा पातळपणा असतो, स्किन खूप कोरडी राहते, स्किन ड्राय राहण्याचं पर्सेंटेज देखील यामध्ये जास्त असतं. अँड पुरुषांमध्ये व्यंधत्व म्हणजे फर्टिलिटी रिलेटेड नपुसकत्व आपण म्हणू शकतो. फर्टिलिटी रिलेटेड इश्यूज जास्त असतात. ज्यामुळे हा देखील एक खूप मेजर पॉइंट आहे. त्याचबरोबर इरेग्युलर पिरियड्स असतात महिलांमध्ये, ज्यांचं वेट खूप कमी असतं. सो हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे की का तुमचं वजन व्यवस्थित बॅलन्स असलं पाहिजे, का तुम्ही अंडरवेट नसावं, यासाठी एवढे सगळे मुद्दे कारणीभूत आहेत. तो टेक इट अ सिरियस नोट की हा टॉपिक देखील खूप महत्वाचा आहे. सो लेट द गेम्स बिगिन. म्हणजे आपण आता वजन वाढवायच्या दृष्टीने काय काय लागतं या सर्व गोष्टींची सुरुवात करूया. सो माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे की तुम्हाला वजन तर वाढवायचंय, पण कसं वाढवायचंय? वजन वाढवणं गरजेचं आहे, बट ते वजन आपल्याला कशा रूपात हवंय? कारण वजन वाढवण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे अनहेल्दी वेट, काय खाऊन वजन वाढवायचं. वजन तर असंही वाढणार आहे आणि वजन असंही वाढणार आहे. हेल्दी वेनी वाढवायचं आहे का अनहेल्दी वेनी? तर ऑब्व्हियसली तुम्ही सगळे जर ह्या सेशनला आलात आहात, तुम्ही वेळ काढून आलात, तुम्ही तुमचा 1 तास इन्व्हेस्ट करत आहात. सो आज जर का आपण बघायचं झालं तर तुमची नक्कीच इच्छा असणार की हे वजन आपलं हेल्दी वेनी वाढलं पाहिजे. तो आपल्याला वजन वाढवायचं आहे, बट इन अ हेल्दी वे. सो त्याआधी थोडंसं आपल्या वजनाला समजून घेणं गरजेचं आहे. मी थोडंसं सगळ्यांना क्लिअर करेल की आजचं सेशन हे थोडंसं टेक्निकल राहणार आहे. सो तुम्ही पूर्ण फोकसने जर ऐकलं तर हे सेशन समजणार आहे. जर तुम्ही असं धरसोड करत ऐकलं तर कदाचित तुम्हाला हे सेशन तितकंसं समजणार नाही. कारण ओपनिंगलाच जो सर्वात महत्वाचा पॉइंट आहे ह्या वेटला समजून घेणं, हा समजून घेण्यात जर तुम्ही चूक केली तर कदाचित पुढचं जे सेशन पुढे जे प्रोग्रेस होईल त्यामध्ये तुम्ही त्याला कनेक्ट करू शकाल का नाही, दॅट इज अ बिग क्वेश्चन. सो असं म्हणतात का की सिनेमाच्या सुरुवातीला जर का चुकलं तर मग पुढे सिनेमा समजत नाही, काय चाललंय काय कळत नाही, हिरो कोण आहे विलन कोण आहे काही समजत नाही. तसं काहीतरी होईल. त्यामुळे आपल्याला देखील आपल्या वजनामध्ये हिरो कोण आहे विलन कोण आहे, काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाहीये हे सांगणारी ही अतिशय महत्वाची स्लाइड ह्या सेशनची सुरू होते. त्यामुळे पुन्हा मी नेहमीसारखं सांगेल की सर्वांनी इथं लक्ष द्या. त्याचबरोबर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले आपले व्हिडिओ ऑन करा. कारण मी आजकाल नोट करतोय, मला फीडबॅक्स येतात लोकांचे की जेव्हा मी सांगतो व्हिडिओ ऑन करा त्यावेळेस नंतर भरपूर सारे व्हिडिओ ऑन होतात. सो आज पण बघूयात की किती सारे व्हिडिओ ऑन होतात. सो लेट अनालाइज अवर वेट. आणि आम्हाला असं वाटेल की ज्यांनी व्हिडिओ ऑन केल्यात कदाचित त्यांचं या सेशनकडे व्यवस्थित लक्ष आहे. तो लेट अनालाइज अवर वेट. सो पहिलं तर काय, हाडांचं वजन आहे आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे वजन आहे ते बोन्सचं आहे. जे चांगलं वजन आहे, म्हणजे आपण चांगलं आणि वाईट दोन वजन बघणार आहोत. बोन्सचं आहे, मसल्सचं जास्त प्रमाणात आहे. मी शब्द माघारी घेतो, हाडांचं जास्त प्रमाणात बोललो चुकलं. बट हाडांचं वजन जे आहे हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर जास्त प्रमाणात जे वजन आहे ते मसल्सचं आहे आणि हे असतं प्रत्येकाचं.
किंवा हेच जास्त प्रमाणात असायला हवं. त्याचबरोबर ऑर्गन्स, आपले जे वेगवेगळे अवयव आहेत, हार्ट, लिव्हर, किडनी, हे सगळं मिळून त्याचं एक ठराविक वजन आहे. त्याचबरोबर फ्लुइड्स, रक्त, पाणी, त्यानंतर आपण समजू की त्याचबरोबर पुढचं जो आहे इसेन्शियल फॅट म्हणजे चरबी, त्याचं देखील एक वजन आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुमच्या शरीराची जी पेशी आहे, या पेशीचं जे आवरण आहे, म्हणजे असं जे आता एक अशी गोलाकाराची जर पेशी असेल, तसं जे कव्हर आहे, आवरण आहे, हे चरबीपासून तयार झालेलं आहे. तुमचा मेंदू हा जास्त प्रमाणात चरबीपासून, मोर दॅन 60% भाग हा चरबीचा आहे. म्हणजे हे सगळं जे वजन आहे, हे आपल्याला लागणारं लीन बॉडी मास आहे, अत्यावश्यक असणारं वजन आहे. सो हे वजन आपल्या शरीरामध्ये कमी होता कामा नये. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा लोक वेट गेन करायच्या चक्करमध्ये जातात, तेव्हा कदाचित ते फक्त वेट गेन कडे पाहतात. हाडांचं वजन वाढतंय का, मसल्सचं वजन वाढतंय का, किंवा इसेन्शियल फॅट्स व्यवस्थित बॅलन्स होतोय का, याकडे लक्ष नसतं. अँड हे नसल्यामुळे हे लीन बॉडी मास जे आहे ना, हे लोखंडासारखं असतं. म्हणजे लोखंड कसा असतो, त्याची जागा कमी आहे बघा. लोखंड पण स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघाल, ते दुसरं जे वजन आहे फॅट आहे. फॅट मध्ये दोन प्रकार आहेत, सबक्युटेनस फॅट आणि व्हिजरल फॅट. म्हणजे आपल्या चरबीला सबक्युटेनस फॅट म्हणजे तुम्ही जर का असं स्किन हातात पकडली, तर हातात जी स्किन येते त्याला म्हणजे आपण म्हणतो ना, हाडांना बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी, हाडांना प्रोटेक्ट करण्यासाठी जो एक लेअर आहे फॅटचा, दॅट इज सबक्युटेनस फॅट. आणि रक्तवाहिन्यांमध्ये जो अडथळा निर्माण करतोय, तो आहे व्हिजरल फॅट. तर आपल्याला जो नको असलेला भाग आहे, तसं बघायला गेलं तर याला ऍडिपोस टिश्यू म्हणतात, सबक्युटेनस फॅट आणि व्हिजरल फॅटला. तर हे आपल्याला कंट्रोलमध्ये हवं, किंबहुना व्हिजरल फॅट आपल्याकडे नसावा. तो हे वजन कसं असतं, तर हे फॅटचं वजन जे आहे हे थर्मोकॉल सारखं आहे. म्हणजे एका बाजूला 1 किलो लोखंड आहे, एका बाजूला 1 किलो थर्मोकॉल आहे. आता तुम्ही स्वतः विचार करा, एका बाजूला 1 किलो लोखंड, 1 किलो थर्मोकॉल आहे, जागा कोण जास्त घेईल? तर ऑब्व्हियसली जागा थर्मोकॉल जास्त घेणार आहे. आणि स्ट्रेंथ कोणाची चांगली आहे, तर लोखंडाची स्ट्रेंथ चांगली होणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही वेट गेन म्हणाल, तेव्हा तेव्हा तुम्ही काही पण वाढवू शकता, लोखंडही वाढवू शकता व थर्मोकॉलही वाढवू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मसल गेन म्हणाल, लीन बॉडी मास गेन म्हणाल, त्यावेळेस तुम्ही इकडच्या बाजूवर काम करत असता, हे लक्षात घ्या. सो इथून पुढच्या पार्टमध्ये आपण समजून घेणार आहोत या सेशनमध्ये की काय खाल्ल्यानंतर हे लीन बॉडी मास वाढणार आहे व काय खाल्ल्यानंतर हा फॅट टिश्यू वाढणार आहे. म्हणजेच काय, म्हणून म्हटलं हे सेशन फॅट लॉस असेल किंवा गेन असेल, या दोघांना हेल्प करणार आहे. सो तुमचं असलं पाहिजे हेल्दी बॉडी कॉम्पोजिशन, ज्याला आपण म्हणतो आयडियल बॉडी कॉम्पोजिशन. सो ह्यामध्ये तुमच्या मसल्सचं पर्सेंटेज जास्त असलं पाहिजे, आणि त्याचबरोबर इसेन्शियल फॅट देखील पाहिजे. महिलांमध्ये इसेन्शियल फॅटचं पर्सेंटेज नॅचरली जास्त असतं. त्याचबरोबर नॉन इसेन्शियल फॅटचं स्टोरेज पाहिजे, हाडांचं वेट पाहिजे, आणि इतर अवयवांचं वेट तुमच्यामध्ये पाहिजेच पाहिजे. म्हणजे हे सगळं मिळून एक तुमचं हेल्दी बॉडी कॉम्पोजिशन बनणार आहे. सो थिंक अबाउट मसल गेन, नॉट अबाउट वेट गेन. जेव्हा जेव्हा गेनिंगचा विचार कराल, तर मसल गेन करणं फार गरजेचं आहे, प्रत्येकाला गरजेचं आहे. बऱ्यापैकी इथं लोक असतील, ते म्हणतील नाही माझं वेट एकदम बॅलन्स आहे, मला काय गरज आहे. काही लोक इथं असतील बॅलन्स आहे, बट तुमच्या ह्या बॅलन्स वेट मध्ये मसल गेन आहे का, मसलचं वेट आहे का, ते तुम्हाला आज प्रश्न स्वतःला विचारायचं. कारण द मोर यू गेन मसल, द लेस यू गेट फॅट. जेवढं तुमच्याकडे मसल वाढेल, तर मसलचं एक फिलॉसॉफी आहे, प्रिन्सिपल आहे, मसल मेंटेन राहण्यासाठी चरबी जाळत असतो. म्हणजे तुमच्या शरीरात जितकं मसल आहे, त्या मसलला मेंटेन ठेवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती चरबी जाळून तयार होते. त्यामुळे तुमच्याकडे जितकं मसल असेल, तेवढं तुमच्याकडे फॅट कमी असणार आहे. आता ही दोन व्यक्ती तुम्हाला दिसतात. मी जर तुम्हाला विचारलं या दोघांच्या पैकी वजन कोणाचं जास्त आहे, हा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तर तुम्ही ऑब्व्हियसली म्हणाल ही लेफ्ट साइडला जी व्यक्ती आहे तिचं वजन जास्त आहे, बरोबर. आता तुम्हाला मी सरप्राइझिंग काही गोष्टी सांगतोय, ध्यान देऊन ऐका. या दोन्ही व्यक्तीचं वजन 60 किलो सेम आहे, वजन दोन्हीचं जास्त आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं फॅट कोणाचं जास्त आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला इथं क्लिअर लक्षात येईल की इथे जे लेफ्ट हँडला व्यक्ती आहे तिचं फॅट जास्त आहे. म्हणजे तुम्ही वजन वाढवायला जाल, आणि जर का तुमचं लक्ष या गोष्टीकडे नसेल की काय खातोय आपण, किंवा आपलं लीन बॉडी मास वाढतंय का, आपलं ऍडिपोस टिश्यू वाढतोय म्हणजे फॅट वाढतोय, ह्याच्याकडे आपलं जर लक्ष नसेल, म्हणजे आपल्याकडे शरीरामध्ये लोखंडासारखं सक्त वजन वाढतंय का थर्मोकॉल सारखी चरबी वाढते, ह्याच्याकडे लक्ष नसेल, तर आपलं पण काहीतरी असं होऊ शकतं. वजन तर वाढतंय, पण त्याचबरोबर बॉडी फॅट पर्सेंटेज वाढणार आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार होतील. मग तुम्हाला नक्की वाटेल की अरे ते बारीक होतं ते बरं होतं.
त्याऐवजी बारीकही चांगलं नाही आणि लठ्ठही चांगलं नाही. आपल्याला मसल गेन करणं प्रत्येकासाठी चांगलं आहे. आणि त्याचे फायदे काय असतात ते आपण थोडंसं चेक करूया. वेट गेन वर्सेस मसल गेन मध्ये काय होतं. वेट गेन म्हणजे नुसतं बल्क डायटिंग इम्प्रॉपर ट्रेनिंग नाही, आणि मसल गेन म्हणजे विथ करेक्ट न्यूट्रिशन अँड ट्रेनिंग जे केलं जातं त्याला आपण प्रॉपर मसल गेन ह्या नावाने ओळखतो. तर आता हे करत असताना आपल्याला काय समजून घ्यायचं लक्षात घ्या. फिटनेस तुमचा वेट गेन फक्त कराल तर डिक्रीज होऊ शकतो, बट जर तुम्ही मसल गेन कराल तर इम्प्रूव्ह होऊ शकतो. स्ट्रेंथ तुमची वाढू शकते मसल गेन कराल तर, नाही तर स्ट्रेंथ कमी होणार आहे वेट गेन मध्ये. परफॉर्मन्स खराब राहणार आहे. त्याचबरोबर इथं परफॉर्मन्स जो तुमचा राहणार आहे तो पीक लेवलवर राहणार आहे. इथे तुमचं वय वाढण्याचं म्हणजे एजिंग जे आहे ते लवकर होणार आहे. जर तुम्ही फक्त वेट गेनच्या मागे लागलात आणि मसल गेन कराल तर एजिंगला डिले कराल. कारण मी तुम्हाला इथं सांगेल अजून एक पॉइंट, जेवढं तुमच्या बॉडीमध्ये मसल जास्त तेवढे तुम्ही दिसायला तरुण दिसता. त्याचबरोबर इम्युनिटी तुमची कमी होत राहणार आहे फक्त वेट गेन कराल तर. आणि मसल गेन जर तुम्ही कराल तर तुमची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग राहील, वेगवेगळ्या आजारांपासूनची रिस्क तुमच्या शरीरात राहणार नाहीत. सो काय डिस्ट्रीब्युशन म्हणजे कशा पद्धतीने आपलं कॅलरी स्ट्रक्चर राहिलं पाहिजे. आता हे सेशन म्हणून म्हटलं टेक्निकल खूप आहे. सो तुम्ही जे काय आज आहारातून घेत आहात त्यातल्या 55 ते 60% हिस्सा हा तुमच्या कार्बोहायड्रेट्स, ज्याला मराठीत कर्बोदके हे म्हणतात, या पदार्थातून आलं पाहिजे. तर त्यात कोणते पदार्थ निवडायचे हे सगळं काही तुम्हाला आजच्या सेशन मध्ये सांगितलं जाणार आहे. एंड पर्यंत हा हे खूप लेंदी सेशन आहे आणि खूप टेक्निकल सेशन आहे. त्याचबरोबर 20 ते 25% प्रोटीन आहे यामध्ये. तुमच्या रोजच्या आहारामध्ये 20 ते 25% प्रोटीन मधून आलं पाहिजे. आणि हे जर मॅनेज केलं ना तर तुमचं मसल गेन होणार आहे. आणि 15 ते 20% म्हणजे सर्वात कमी प्रमाणात आपल्याकडे फॅट पाहिजे. सो अलीकडे जर का डाएट आपण पाहायचं झालं तर जास्त प्रमाणात लोक फॅट खातात किंवा कार्ब्स खातात. कार्ब्स हायर साईडला असतात, त्यानंतर फॅट, आणि फार नाही सारखं लोक प्रोटीन खातात. तर ते जर का चेंज केलं तरी तुम्ही चांगलं मसल गेनिंग तुम्ही कोणत्याही एज मध्ये असाल तर तुम्ही सुरू करू शकता. जेवढं तुमचं वय कमी तेवढं मसल गेनिंग तुम्हाला सोपं जाणार आहे. आता प्रोटीनचं काय महत्व आहे, आपण एक एक न्यूट्रिएंटचं इम्पॉर्टंट समजून घेऊयात. तर प्रोटीन तुमच्या रोजच्या जगण्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर कॅलरी सरप्लस मध्ये राहण्यासाठी, म्हणजे काय तर तुमच्या बॉडीमध्ये जेवढं हे राहील प्रोटीन डाएट मध्ये राहील तेवढं तुमचं कॅलरिक सरप्लस वाढवायला सोपं जाईल, जे आपल्याला गेनिंग मध्ये खूप गरजेचं असतं. आणि कॅलरी डेफिसिट राहून ज्यांना फॅट कमी करायचं असतं त्यांच्यासाठी देखील हे खूप महत्वाचं कॉम्बिनेशन राहील. फॅटचं इम्पॉर्टन्स काय, फॅट जसं सांगितलं मेंदू 60% बनलेला आहे फॅट पासून, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या शरीरामध्ये जे काही तुम्ही आहार घेतात पण जर का सोबत फॅट नसेल, म्हणजे काही लोक टोटल फॅट बंद करून टाकतात तर तेही चुकीचं आहे. ज्यामध्ये व्हायटामिन ए, व्हायटामिन डी, व्हायटामिन के, व्हायटामिन ई हे सगळे व्हायटामिन्स जे आपल्या आहारातून मिळतात हे आपल्याला प्रॉपर मिळू शकतात जर का आपण फॅट बरोबर खाल्लं तर. फॅट तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायला हेल्प करतं. तुम्हाला एनर्जी, खूप चांगली एनर्जीचा सोर्स आहे फॅट. अँड सेल्युलर लेवलवर ग्रोथ, जसं मी सांगितलं चरबीचं आवरण हे फॅट पासून तयार झालं तिथे खूप महत्वाचं आहे. आणि तुमच्या अवयवांना प्रोटेक्ट करण्यासाठी फॅट खूप महत्वाचा आहे. तो फॅट देखील खूप महत्वाचा आहे. पण एक गोष्ट आपल्याला अवॉइड करायची आहे फॅटच्या बाबतीत, दॅट इज ट्रान्स फॅट. लक्षात घ्या, फॅट पूर्ण विलन नाहीये, ट्रान्स फॅट खूप मोठा विलन आहे. ट्रान्स फॅट इज एक्स्ट्रीमली टॉक्सिक टू द ह्युमन बॉडी. म्हणजे सर्वात जास्त टॉक्सिक जर काय असेल तर ट्रान्सफॅट. आणि कुठून कुठून मिळतो बघा, हे जे डीप फ्राईड ऍटम आहेत, फ्रोझन ऍटम आहेत, हे खूप प्रिझर्वेटिव्ह प्रोसेस करून तयार केलेले जे ऍटम आहेत या सर्वातून तुम्हाला शरीरात मिळणार आहे ट्रान्सफॅट. आजच्या घडीला भरपूर सारी अशी जाहिरात केली जाते की लेबल्स असतात, लेबल्स की त्यावर लिहिलं जातं ह्यात ट्रान्सफॅट नाही, ह्यात ट्रान्सफॅट नाही. पण कदाचित त्या लेबलवर लिहिलेलं आहे ट्रान्सफॅट नाही, पण ते शरीरात खाल्ल्यानंतर शरीर त्यातून ट्रान्सफॅट तयार करतं, हे कधीच कोण सांगणार नाही. त्यामुळे आपल्याला ट्रान्सफॅट हा आपला मेन एनिमी आहे. दुसरा आहे कार्बोहायड्रेटचं इम्पॉर्टन्स काय. कार्बोहायड्रेट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इमिजिएटली ब्रेनला एनर्जी लागते ती कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून मिळते. तुम्हाला खूप सारं फायबर जे डाएटमध्ये मिळतं ज्याच्यामुळे तुम्हाला कदाचित कॉन्स्टिपेशन होणार नाही किंवा कॅन्सर पासून तुम्ही लांब राहणार. हे पण तुम्ही जर का व्यवस्थित चांगले ऑप्शन निवडले कार्बोहायड्रेट्सचे तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर तुमचे सेल अँड टिश्यूची हेल्थ मेंटेन करायला लागणार आहे. प्रेग्नन्सीमध्ये येऊन शुगर लेवल बॅलन्स करण्यासाठी कार्बोहायड्रेटचं इम्पॉर्टन्स खूप आहे. स्पेशली हे वेट गेनच्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपल्याला भरपूर खायचंय तर कार्बोहायड्रेटचं इम्पॉर्टन्स खूप आहे. अँड
ओव्हरऑल तुमच्या एक्सरसाइज झाल्या इमिजिएट जे मसल ग्लुकॅगॉन एम्प्टी होतो, तो जो मिळाला पाहिजे. तुम्ही जर बघत असाल स्पोर्ट्स खेळणारे जे लोक आहेत ते कंटिन्यू तुम्ही ठराविक वेळेने येतात, केळी खातात किंवा काही ना काही खातात. केळी काय इट इज हाय ग्लायसेमिक इंडेक्सचं कार्ब आहे, फटाफट एनर्जी देतो बॉडीला, दॅट इज कार्ब. मग कार्ब मध्ये दोन प्रकार आहेत, दॅट इज गुड कार्ब अँड बॅड कार्ब. गुड कार्ब्स मध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे पचायला हार्ड असतात. आता भरपूर वेळा लोकांना काय वाटतं की जे पचायला अवघड आहे ते नको खायला, जे सोपं आहे ते खाऊ, म्हणून ते बॅड कार्ब्स कडे कदाचित अट्रॅक्ट होतात. तर लक्षात घ्या, जे पचायला जड आहे, जसे काही प्रोटीन रिच आयटम असतील, गुड कार्ब्सचे आयटम असतील, हे पचायला जड आहेत. हे जे पचायला जड आहे त्याच्यामुळे शरीर जे कष्ट करणार आहे ते पचवण्यासाठी, तिथेच तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे, तिथेच तुमची एनर्जी आणि तुमची पचनक्रिया स्ट्रॉंग होणार आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्स कार्ब विच आर हार्डर टू डायजेस्ट बट बर्न कॅलरी करतात, ते चांगल्या पद्धतीने फॅट स्टोअर कधी होऊ देत नाही, नॅचरल शुगर मिळतात, लो ग्लायसेमिक इंडेक्स वाले असतात आणि ते तुमच्या बॉडीमध्ये तुमचं मसल गेनवरच फोकस करतात, ना की फॅट स्टोरेज वाढवण्यावर. त्याचबरोबर जे बॅड कार्ब्स असतात, जे इमिजिएटली डायजेस्ट होतात, खूप सारे कॅलरीज मिळतात, पटकन तुम्हाला एक पटकन पोट भरतं, पण काय होतं की बऱ्याचदा तुमची एनर्जी अशी पटकन स्पाइक करते आणि लगेच डाऊन होते. त्यामुळे ह्या सातत्याने बऱ्याच लोकांना मग डायबिटीज देखील होतं अशा कार्ब्सचं डाएटमध्ये वापर वाढवल्यानंतर. पुढे आहे फायबर इम्पॉर्टन्स. फायबर म्हणजे आहारात तंतुमय पदार्थ असणं गरजेचं आहे, कारण ते असले तर तुमचं इंटेस्टाईन म्हणजे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे, कॉन्स्टिपेशन होणार नाही, बद्धकोष्ठता कधी होणार नाही, कोलन कॅन्सर जे अलीकडे खूप वाढत चाललंय, पोटाचे वेगवेगळे कॅन्सर आहेत, हृदयाचे वेगवेगळे आजार आहेत, हे होणार नाहीत. त्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये चांगल्या प्रमाणात जे फ्लुइड्स आहेत ते बॅलन्स राहतील. So great sources of fibers are fruits, vegetables, grains, whole grains, beans, nuts and especially seeds. जे दिसायला छोटे छोटे सीड्स वाटतात पण ते देखील खूप चांगल्या पद्धतीने फायबर देतात. पुढे काय आपल्या डाएटमध्ये जे मॅक्रोन्युट्रिएंट आहेत त्यामध्ये पाणी एक खूप महत्वाचं आहे. पाण्याचं महत्व बघा, 75% मेंदू मध्ये म्हणजे मेंदूचा जो भाग आहे तो पाण्यापासून आहे. म्हणजे तसं आपलं सगळं शरीराचाच भाग आपला 70% पेक्षा जास्त पाणीच आहे. पण कुठे कुठे किती प्रमाणात आहे तर ब्लड मध्ये 83% आहे. बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायचं असेल, किडनी मधून सगळी वेस्ट रिमूव्ह करायचं असेल, हाडांमध्ये 22%, तुमचं जे गुडघ्यातलं वंगण आहे त्याच्यामध्ये पण आहे. त्याचबरोबर मसल्स मध्ये 75% वॉटर आहे. इंटेस्टाईन्स, बॉडी, स्टमक मध्ये तुम्हाला फूडला एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी असेल, लंग्स साठी ऑक्सिजन कॅरी करणाऱ्या न्यूट्रिएंट साठी असेल. इतकं इम्पॉर्टन्स आहे याचं. स्पेशली जेव्हा तुम्ही गेनिंग करता त्यावेळेस तुम्हाला वॉटर इंटेक वर प्रॉपर फोकस करणं फार गरजेचं आहे. सो एक खूप चांगली म्हण आहे की आवर फूड शुड बी आवर मेडिसिन अँड आवर मेडिसिन शुड बी आवर फूड. म्हणजे आपला जे आहार आहे हा आपला औषध असलं पाहिजे आणि आपलं औषध हे आपला आहार असलं पाहिजे. म्हणजे काय तर ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. सो तुम्ही जर काही व्यवस्थित बॅलन्स करू शकला तर तुम्हाला मसल गेन करणं खूप सोपं राहणार. आणि इथे मात्र महत्वाचा भाग येतो न्यूट्रोस्युटिकल्स. काय येतो महत्वाचा भाग? कारण जे आपलं बिघाड झालेलं आहे, आपल्या सिस्टम्स मध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल त्यामुळे वजन वाढत नाही, डायजेशन व्यवस्थित नसेल त्यामुळे वजन वाढत नाही, कदाचित डाएटमध्ये न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी आहे त्यामुळे वजन वाढत नाही. सो असे काय कारण आहेत आणि तिथे न्यूट्रोस्युटिकल तुम्हाला का गरजेचे आहेत हे आपण थोडंसं ह्या सेशनच्या आता ह्या पार्ट मध्ये समजून घेऊयात. सो इथे न्यूट्रोस्युटिकल्स असे फूड कंपोनेंट्स असतात जे तुम्हाला वेगवेगळ्या आजारापासून प्रिव्हेंट करतात व कुठल्याही आजारामध्ये फाईट करण्यासाठी देखील हे खूप हेल्पफुल आहेत. इथे न्यूट्रोस्युटिकल्स जे आपण प्रेझेंट करणार आहे ते आहे नेटसफ रिसर्च लॅब, ज्यांचे एक्सपर्टी आहे, R&D एक्सपर्टीज आहे हेल्थ केअर न्यूट्रोस्युटिकल्स अँड आयुर्वेद अँड पर्सनल केअर प्रोडक्ट्स मध्ये. सो एक बेस्ट ब्रँड मी तुम्हाला इथे रेकमेंड करणार आहे. तर याचं हाच ब्रँड का? कारण याचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. 14,000 स्क्वेअर फूटचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्यातून हे बेस्ट क्वालिटी न्यूट्रोस्युटिकल्स आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि याची क्वालिटी जी आहे इतकी चांगली राहते की स्वतः बनवतात, त्यामुळे प्राइसिंग रिझनेबल आहे. जे नॉर्मली आपण बघतो की सुरुवातीला काही लोकांचं भारी येतं पण नंतर मग गडबड होते. तर का होते? कारण आउटसोर्स केलं जातं, बनवून घ्यायला दुसऱ्याला सांगितलं जातं. तसं इथे होत नाही, त्यामुळे एक आपण ट्रस्ट करू शकतो. बरं, हा ट्रस्ट मी म्हणतोय म्हणून नाही करायचं, तर याला ऑलरेडी बेस्ट हेल्थकेअर ब्रँड अवॉर्ड मिळालेला आहे 2021चा देखील. सो त्यामुळे आपण ह्यावर नक्कीच ट्रस्ट करू शकतो. याचे ब्रँड अँबॅसेडर देखील तेवढे ट्रस्टवर्दी आहेत. सुसैफ अली खान आणि करीना कपूर हे याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि ऑलरेडी ह्याचे 20 वर्षापासून ग्राहक आहेत जे ऑलरेडी हे प्रोडक्ट मार्केटमध्ये युज करतात. सो यामध्ये जे सर्वात पहिलं न्यूट्रोस्युटिकल आहे दॅट इज इझी डिटॉक्स. तुमच्या मसल गेन मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही खात आहात, पण ते जे खात आहात ते ऍब्झॉर्ब होतंय का, ते अंगी लागते का? आपण बऱ्याचदा म्हणतो हा खातोय खूप पण याच्या अंगी लागत नाही, है
है ना, असं म्हटलं जातं. मग अंगी का लागत नाही? कारण की ती व्यक्ती जे काय आहारात घेत आहे त्यामध्ये इतकी म्हणजे त्याचं पचन इतकं बिघडलेलं आहे की त्यामुळे त्याला जे काय खातोय तरी देखील ते अंगी लागत नाही, ही समस्या आहे. त्यामुळे पचन वाढवणं फार फार पचन शक्ती सुधारणं फार गरजेचं आहे. तुम्ही जे खात आहात त्यातनं न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन वाढणं गरजेचं आहे. सो इथे मी तुम्हाला टॉप 10 बेनिफिट सांगेल इझी डिटॉक्सचे. सर्वात पहिलं, इझी डिटॉक्स घेतल्यामुळे तुमच्या पोटावरचा जो ताण आहे, स्ट्रेस आहे, तो कमी होणार आहे. डायजेस्टिव्ह सिस्टमवरचा इन्फ्लमेशन जे आलेलं असतं, काही प्रमाणात चुकीचं खाऊन जे स्वेलिंग आलेलं असतं ते कमी होणार आहे. म्हणजे भविष्यात जाऊन पोटाचे वेगवेगळे विकार होणार नाही. त्याचबरोबर डायजेशन जे आहे ते खूप चांगल्या लेवलला डेव्हलप होणार आहे. जसं मी सांगितलं, न्यूट्रिएंट ॲसिम्युलेशन म्हणजे तुम्ही जे खातात त्यातून जे न्यूट्रिएंटचं ॲब्झॉर्प्शन व्हायला हवं ते व्यवस्थित होणार आहे. त्याचबरोबर तुमचं मायक्रोबायोम बॅलन्स म्हणजे जो पोटाचं गुड बॅक्टेरियाचा जे एक साठा असतो तो व्यवस्थित बॅलन्स राहणार आहे. ठराविक लोकांना काही पदार्थांची ॲलर्जी असते तर ते ॲलर्जीवर हे काम करणार आहे. बॉडीची इम्युनिटी चांगली राहणार आहे. सेल्युलर एनर्जी प्रोडक्शन वाढणार आहे. त्याचबरोबर तुमची स्किनची टिश्यूची हिलिंग देखील होणार आहे. सो एवढे सगळे बेनिफिट्स तुम्हाला ह्या इझी डिटॉक्सच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे हे इझी डिटॉक्स 1 ते 2 गोळी झोपताना तुम्हाला घ्यायचं आहे. परत हे डेली वापरायचं प्रोडक्ट नाहीये. 1 दिवस आड, 2 दिवस आड, आठवड्यात नाही, किमान एकदा तरी तुम्हाला प्रत्येकाला हे डोस हा पर्सन टू पर्सन बदलतो. बाकी प्रोडक्टचे डोस कदाचित इतके बदलत नाहीत, पण डिटॉक्सचा बदलतो, कारण प्रत्येक व्यक्तीचा कोटा वेगळा आहे आणि त्यानुसार ह्या प्रोडक्टची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. पुढे आहे नॅचरमोरचे प्रोटीन पावडर्स. आता हे प्रोटीन पावडर्स आपल्याला मसल गेन मध्ये काय हेल्प करणार आहे आपण ह्याला डिटेलमध्ये समजणार आहोत. पण त्याआधी हे प्रोडक्ट काय आहे हे समजून घेऊ. हे जे प्रोटीन आहे ह्यामध्ये वे प्रोटीन, सोया प्रोटीन, मिल्क प्रोटीन, पी प्रोटीन, राईस प्रोटीन, 5 प्रकारचे प्रोटीन आहेत. 13 व्हिटॅमिन्स, 11 मिनरल्स आणि खूप महत्वाचे इसेन्शियल असे हर्ब्स आहेत. आता हे सगळं जे आहे हे आपल्याला एका जार मधून मिळतं. यामुळे काय होतं की जे आपली रोजची जी एक रिक्वायरमेंट असतील, ज्यामध्ये जर का ही वेळची वेळ पूर्ण नाही केली तर जो न्यूट्रिशन गॅप येतो आणि गॅप आल्यामुळे जे वेगवेगळे त्रास होतात, किंवा कदाचित आता एखाद्या व्यक्तीला वजन वाढवायचंय तर त्या व्यक्तीला देखील जे मसल गेन करायचंय, वजन तर वाढवायचंय, पण प्रोटीन खाल्ल्यानंतर ते मसलमध्ये स्टोअर होतं हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तो तिथे ह्या प्रोडक्टची नक्की हेल्प होते. शिवाय पचन सुधारतं, डायजेशन इम्प्रूव्ह होतं, एनर्जी लेवल्स वाढतात, त्याचे खूप सारे फायदे. म्हणजे इव्हन एक्सरसाइज करत असेल तर तिथे जी एनर्जी पाहिजे ती एनर्जी देखील तुम्हाला मिळते. यामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन आहे. जसं की मी सांगितलं तुम्हाला, मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये पण ही समस्या आहे वजन वाढीची. तर त्या केसमध्ये आपल्याकडे चॉकलेट प्रोटीन आहे जे लहान मुलांना तुम्हाला द्यायचंय. डोस ह्याचा कसा असेल तर 3 वर्षापुढे 1 चमचा, 3 वर्षापासून 8 वर्षापर्यंत, 8 वर्षाच्या पुढे तुम्ही यांना 2 चमचे, त्यात चम्मच दिलेला आहे, स्कूप म्हणतो आपण त्याला. तो स्कूप ऑलरेडी त्यामध्ये ऍड केलेला आहे. तो माप बरोबर तुम्ही त्या मापानुसार ते घेऊ शकता. आणि हे मुलांना दिल्यामुळे तुम्हाला हे, म्हणजे मुलं जर का हेल्दी असतील तर तुम्ही देखील हॅपी राहणार आहात. पुढे आहे महिलांकरिता. महिलांच्या करिता एक प्रोटीन पावडर आहे जी 2 फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे, मसाला मिल्क अँड फ्रेंच व्हॅनिला फ्लेवर. सो यामधले कंटेंट जर तुम्ही बघाल तर यामध्ये पण 5 प्रकारचं प्रोटीन आहे. सर्वात महत्वाचं यामध्ये कुर्कुमिन, शतावरी, ओमेगा 3 DHA हे कंटेंट देखील आहे. आता ह्याचा डोस कसा राहील तर पुन्हा 1 ते 2 चम्मच, कमीत कमी एक जास्त 2 चम्मच पण तुम्ही घेऊ शकता. डिपेंड करतं, तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मी तर सजेस्ट करेल की 2 चम्मच. ज्यांचं डाएटमध्ये नॉनव्हेज मधून प्रोटीन मिळतंय ते कदाचित 1 चम्मच घेऊ शकतात. पण आपल्याकडचे जे नॉनव्हेज खाणारे देखील मंडळी आहेत त्यांना विचारा तुम्ही ते नॉनव्हेज किती खातात किंवा किती फ्रिक्वेन्सी असते. तर ते मला वाटतंय आपल्याकडे नॉनव्हेज देखील बरीचशी लोक ही आवड म्हणून खातात, किंवा एक वेगळं काहीतरी ट्रीट म्हणून. त्याला जर प्रॉपर वर्ड म्हणायचं तर इट इज अ ट्रीट. वी ईट नॉनव्हेज लाईक अ ट्रीट. प्रोटीनची रिक्वायरमेंट म्हणून खाल्लं जात नाही, आणि म्हणून प्रोटीनची जी कमतरता ही दररोज राहते ती भरून काढण्यासाठी हे प्रोडक्ट खूप तुम्हाला हेल्प करणार आहे. त्याचबरोबर आहे फ्रेंच व्हॅनिला फ्लेवर पुरुषांसाठी. आता पुरुषांचं वजन जर का महिलांच्या दृष्टीने पाहायचं झालं तर जास्त असतं महिलांपेक्षा पुरुषांचं. आता काही घरांमध्ये हा अपवाद असू शकतो, पण बेसिकली पाहायचं झालं तर पुरुषांचं वजन जास्त आहे. पुरुषांचं त्यामुळे प्रोटीन रिक्वायरमेंट ही जास्त असते, जी मोस्टली आहारातून तेवढी पूर्ण होत नाही, आणि त्यामुळे ह्या प्रोडक्टची गरज आहे. आणि शिवाय मसल गेनचा जेव्हा विषय येतो तेव्हा मसल नॅचरली पुरुष वाढवू शकतात, बिकॉज त्यांच्यामध्ये मसल तयार करण्यासाठी टेस्टोस्टेरोन लेवल्स चांगले असतात. आणि ते करण्यासाठी तुम्ही जर प्रोटीन प्रॉपर डाएट मध्ये घ्याल तर मसल गेनिंग हे तुमचं खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. सो नॅचरमोरचे ओव्हरऑल बेनिफिट्स काय आहेत तर सर्वात पहिलं तुमचे केसांसाठी, स्किनसाठी हे खूप चमत्कारिक फायदे करणार आहे. जेव्हा तुम्ही याला रेग्युलर वापरता तुम्ही दिवसाला तरुण दिसत राहणार, तुमच्या केसांच्या समस्या कमी होणार. त्याचबरोबर तुमचं हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी, बिकॉज काय होतं की कोलेस्ट्रॉल लेवल्स जे आहेत, HDL LDL यामध्ये जर आपण बघतो
तो HDL हा गुड कोलेस्ट्रॉल आहे. जर का तुमच्या प्रोटीनची घनता जास्त असेल, HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, रक्तामधल्या प्रोटीनची घनता वाढली की तुमचा गुड कोलेस्ट्रॉल वाढतो आणि ते काम तुम्हाला नॅचरल करून देतं. त्याचबरोबर तुमच्या बॉडीमध्ये रिपेअरिंग जे करायचंय, तुम्ही बघा तुम्हाला कधी कोणाला ऍक्सिडेंट झाला, काही जरी झालं तर तुम्ही प्रोटीन लगेच चालू करणं गरजेचं असतं, बिकॉज रिकव्हरी फास्ट होती. सो जरुरी आहे का की तुमचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर रिपेअरची गरज लागते? तर तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही मसल गेन करता तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, त्यावेळेस तुमच्या मसल्समध्ये, भले तुम्ही योगा करा, वॉक करा, मसल्समध्ये छोट्या छोट्या लेवलवर इंजरीज होतात, ते रिपेअर करणं वेळच्या वेळी गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रोटीन हेल्प करतं. त्याचबरोबर तुमचे एनर्जी लेवल्स वाढवण्यासाठी खूप हेल्प होती अँड तुमचा मूड चांगला राहायला मदत होती, मसल ग्रोथ चांगली होती, बॉडीची स्ट्रेंथ चांगल्या पद्धतीने वाढते, बोन हेल्थ मेंटेन राहते अँड एजिंग स्लो होतं अँड दीर्घायुष्य तुम्ही बनता. म्हणजे दीर्घायू होणं हे आपल्या प्रत्येकाला आवडणार आहे. मी जसं सांगितलं, मसल वाढलं की तुमचं एजिंग स्लो होणार आहे, तुम्ही तरुण राहणार आहात. त्यामुळे हा सगळा फायदा तुम्हाला नॅचरामोलचा होणार आहे. त्याचबरोबर पुढे जी एक समस्या आहे महिलांमध्ये, वजन वाढवायचं असतं पण हायपर थायरॉइडिझम मध्ये जिथं वेट लॉसच होत राहतो, अशा केसेसमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असतात. ओव्हरऑल महिलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील व्यवस्थित मसल गेन करायला जड जातं. एकतर नॅचरली त्या मसल गेन करू शकत नाही, बिकॉज त्यांच्या बॉडीमध्ये प्रोजेस्ट्रॉन जास्त असतं, म्हणजे इस्ट्रोजन जास्त असतो, टेस्टोस्टेरॉन लेवल्स कमी असतात, हे नॅचरल आहे. आणि त्यात पण जर का असं काही झालं तर ते बघा, महिलांचं आपण मसल गेनची गोष्ट करतो, कारण महिलांना वजन वाढवायचं म्हणलं की भीती वाटते की नाही. आणि इव्हन इथं भरपूर साऱ्या लोकांमध्ये गैरसमज आहे की नॅचरमोर खाल्ल्यानंतर वजन वाढतं. मी ह्या पॉइंटवर सेशनच्या एंडमध्ये पण बोलेल, पण आता आठवले तर मी बोलून घेतो की वजन वाढतं. तर लक्षात घ्या, नॅचरमोरचा जो 1 चम्मच आहे हा फक्त 37-38 कॅलरीचा आहे. म्हणजे मी तुम्हाला राऊंड फिगर जरी म्हटलं तर 40 कॅलरीचा आहे. आणि तुमचं वजन 40 कॅलरीच्या 1 चम्मचनी वाढूच शकत नाही. अख्खा डब्बा जरी तुम्ही बघितला तर तुमचे कॅलरी इंटेक किती होत आहे? कारण रोजच्या जेव्हा तुम्ही 500 कॅलरी एक्स्ट्राच्या खाता तेव्हा तुमचं वजन वाढतं. भरपूर लोकांचा असं गैरसमज आहे की नॅचरमोल घेतल्यानंतर वजन वाढत जातं, तर हा एक गोड गैरसमज आहे. नॅचरमोलमुळे तुमचं पचन सुधारू शकतं, पण नॅचरमोल सोडून तुम्ही इतर ज्या गोष्टी खात आहात त्यामुळे कदाचित तुमचं फॅट पर्सेंटेज वाढू शकतं का? वाढू शकतो, कारण पचन संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करत असते. सो तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्स असतील महिलांमध्ये आणि तुम्हाला वजन वाढवायचं आहे, तर त्यासाठी वुमन्स वेलनेस म्हणून एक प्रोडक्ट आहे जे तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे इश्यू सॉल्व्ह करणार आहे, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीजवर काम करणार आहे अँड तुमची हेल्दी स्किन, नेल अँड हेअर साठी हे खूप खूप हेल्प करणार आहे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये जर पाहायचं झालं तर टेस्टोस्टेरॉन लेवल का जास्त गरजेचे आहेत? बघा, इथे 2 इमेजेस आहेत, ज्याची टेस्टोस्टेरॉन लेवल कमी आहे आणि ज्याची टेस्टोस्टेरॉन लेवल जास्त आहे. ज्या व्यक्तीची टेस्टोस्टेरॉन लेवल कमी आहे ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये असते, त्याचा फोकस राहत नाही, त्याला सारखं फटीग म्हणजे थकवा येत राहतो, मॅन मेड बुब्स म्हणजे असं महिलांसारखे स्तन वाढायला सुरुवात होतात. त्याचबरोबर मसल मास डिक्रीज होतं, पोटाच्या भागात ऍबडॉमिनल फॅट वाढण्याचं पर्सेंटेज वाढतं, लो लिबिडो राहतो, त्याच नंतर ऍथलीट परफॉर्मन्स कमी होतो ज्याचे टेस्टोस्टेरॉन लेवल्स कमी असतात. आणि ज्याचे टेस्टोस्टेरॉन लेवल्स वाढतात, मेंटल फोकस वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो, मसल मास वाढतो, हृदय चांगलं राहतं, बॉडी फॅट पर्सेंटेज कमी राहतं, त्यानंतर हाय सेक्स ड्राईव्ह असतो आणि ऍथलेटिक परफॉर्मन्स जो आहे तो चांगला राहतो. आता हे करण्यासाठी आपल्याकडे खूप चांगलं सप्लिमेंट आहे, दॅट इज मेन्स वेलनेस. कारण टेस्टोस्टेरॉन वाढलं तर तुम्हाला मसल गेन करणं सोपं जाणार आहे. सो अशा पद्धतीने हेल्प करणार आहे, तुमचे स्ट्रेस लेवल कमी करणार आहे अँड एक एनर्जी लेवल चांगली ठेवण्यासाठी. बघा, ह्याच्यामध्ये कंटेंट जे आहेत त्यात असे कंटेंट आहेत, स्पेशली जिनसेंग अँड एल्सोट्रिलिन, हे 2 इतके जबरदस्त कंटेंट आहेत जे तुम्हाला टेस्टोस्टेरॉन लेवल चांगल्या लेवलवर घेऊन जायला हेल्प करणार आहे विथ अ प्रॉपर एक्सरसाइज ऑल्सो. म्हणजे तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला थोडे एक्सरसाइज करावं लागणार आहे का? करावं लागणार आहे. पुढे आपलं महत्वाचं एक बॉडीचं फंक्शन करणारं अवयव आहे, ते म्हणजे लिव्हर. आता लिव्हरचे किती म्हणजे 300 वेगवेगळी कामं करतात. त्यातले जे प्रमुख कामं जर आपण पाहायची झाली तर तुम्ही जे खाता आहात, इव्हन आपली प्रोटीन पावडर खा, आपली कुठली गोळी खा, काही जरी खा, तर पहिलं जाणारे लिव्हर करे. तर प्रोसेसिंग करायचं काम कोण करणार आहे? लिव्हर करणार आहे. त्यानंतर शुगरचा जो वापर करायचा आहे व्यवस्थित, ती त्याच्या थ्रूच होणार आहे. त्यानंतर बाईल्स जे तयार करायचे आहेत, वेगवेगळे ऍसिड्स तयार करावं लागतात, जे काय पचवायचंय त्यानुसार ते सगळं काम लिव्हर करणार आहे. कोलेस्ट्रॉल, मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की व्हेज प्रोडक्ट मध्ये कुठल्याही व्हेज आयटम मध्ये कोलेस्ट्रॉल नसतो. नॉनव्हेज असेल किंवा प्राणीजन्य पदार्थ दुधामध्ये असतो. तर त्याप्रमाणे जर गेलं तर कोलेस्ट्रॉल बनवतं कोण? लिव्हर बनवतो. तर कोलेस्ट्रॉल हा चांगला असतो, पण चुकीचं खाल्लं तर चुकीचं बनणार आहे, चांगलं खाल्लं तर चांगलं बनणार आहे. हा कोलेस्ट्रॉलचं प्रोडक्शन देखील कोण करतं? लिव्हर करतं. जर लिव्हर चांगलं राहिलं
लिव्हरमध्ये फॅट स्टोरेज कमी असेल तर तुमच्या बॉडीचं कोलेस्ट्रॉल हे खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन राहणार आहे. तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम कोण करणार आहे? लिव्हर करणार आहे. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे इन्फेक्शन्स पासून वाचवण्याचं काम कोण करणार आहे? लिव्हर करणार आहे. जे काय तुम्ही ॲलोपॅथिक मेडिसिन खातायत ते पहिलं डॅमेज करणार आहेत तुमच्या लिव्हरला. तुमच्या व्हायटामिन्स अँड मिनरल्सचं प्रोसेसिंग कोण करणार आहे? लिव्हर करणार आहे. तुम्ही जे प्रोटीन खाताय, इव्हन ग्लुकोज ब्लड ग्लुकोज सिंथेसिस असेल ते लिव्हर करणार आहे. प्रोटीन सिंथेसिस लिव्हर करणार आहे. सो तुमचे हॉर्मोन्स रेग्युलेट करण्याचं काम कोण करणार आहे? लिव्हर करणार आहे. सो एवढी सगळी कामं जो अवयव करतो त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, बरोबर आहे. बरं, चांगलं नाही करू शकत पण बिघडवायचं काम तर आपण नक्कीच करतोय. तर मग त्याचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याकडे एक न्यूट्रिलिव्हर म्हणून सप्लिमेंट आहे, जे तुमचं व्यवस्थित पित्त सिक्रेशन म्हणजे काय ते बाईल सिक्रेशन असेल, वेगवेगळे एन्झाईम्स क्रिएट करणं असेल आणि त्याचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी हे सप्लिमेंट एक गोळी जेवणाआधी तुम्हाला घ्यायची आहे. स्पेशली जे गेन करणारे, वजन वाढवणारे लोक आहेत यांनी लक्षात घ्यायचंय की ह्यांना खूप खावं लागतं. ते खाल्लेलं व्यवस्थित पचवायला फक्त डिटॉक्स पुरेसा नाहीये, तिथे लिव्हर पण आपल्याला हेल्पफुल आहे. त्याचबरोबर तुम्ही आज भरपूर सारी लोक स्ट्रेस मध्ये आहात. इज स्ट्रेस वेइंग यू डाऊन म्हणजे काय? या स्ट्रेसच्या ओझ्याखाली तुमचं वजन कमी होत चाललंय का? हा, असा पण त्याचा अर्थ होतो. कारण भरपूर लोकांचं स्ट्रेसमुळे वजन कमी होतं, नाही तर वाढतं. दोन्ही गोष्टीला स्ट्रेसच आहे. सो यासाठी मात्र आपल्याकडे डिस्ट्रेस नावाचं एक सप्लिमेंट आहे, जी एक गोळी झोपताना घ्यायची आहे. शांत झोप होणार आहे, मूड चांगले राहणार आहे, ब्रेनचा परफॉर्मन्स ऑप्टिमम लेवलवर राहणार आहे आणि यामुळे तुम्हाला गेनिंग मध्ये, स्पेशली मसल गेन मध्ये खूप चांगला बेनिफिट होणार आहे. सो ही जी प्रोसेस आहे ही स्लो आहे, बट जर का तुम्ही ह्याला मध्येच सोडून दिलात तर कधी स्पीड येणार नाही. पण रिझल्ट येतात का? नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला यातून मिळणार आहेत. पण तरी देखील थोडं समजून घ्यावं लागतं बॉडी टाईपला. तर वेगवेगळे बॉडी टाईप असतात, प्रत्येक व्यक्तीला रिझल्ट हा वेगवेगळा येणार आहे, बिकॉज बॉडी टाईप वेगवेगळे आहेत. काही लोकांचं एक्टोमॉर्फ असतं, म्हणजे ते दिसायलाच तुम्ही बघता स्मॉल फ्रेम आहे, आणि त्यानंतर जो कार्ब टॉलरन्स आहे तो हायर असतो, इझिली गेनिंग करता येत नाही. वेगवेगळ्या बॉडी टाईपचे लोक आहेत. जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर ईशांत शर्मा जो आहे तो असा स्किनी टाईप, एक्टोमॉर्फ टाईप आपण म्हणू शकतो. मिझोमॉर्फ हे फार कमी सापडतात भारतामध्ये. नॅचरली आपल्याकडे ही बॉडी टाईप कमी आहे. पण महेंद्रसिंग धोनीचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तो एक मिझोमॉर्फ आहे, सॉरी एंडोमॉर्फ आहे. तर इथे वेगवेगळ्या टाईप मध्ये माझंही थोडं कन्फ्युजन होतं. पण एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं आपण म्हणतो ना एक डीएनए म्हणण्यापेक्षा जेनेटिक्स वेगवेगळं आहे. सो तुमचं जेनेटिक काय माहित नाही, पण बेसिकली तुम्ही जर का प्रॉपर ट्रेनिंग केलं तर कदाचित तुम्ही वयाच्या सुरुवातीला एकटो असू शकता, वयाच्या मध्यामध्ये मेजो असू शकता आणि एंडला एंडो पर्यंत पण जाऊ शकता. असं काही नाहीये की असं जेनेटिक आहे म्हणजे असंच होणार. फक्त फरक काय, काहींच्या बाबतीत जास्त करावं लागेल मेहनत, काहींच्या बाबतीत कमी करावं लागेल. सो अशा पद्धतीने रिझल्ट हे प्रत्येकाला येतात, पण डिपेंड करतात त्याची बॉडी टाईप कोणती आहे. आता जेव्हा आपण मसल गेन म्हणतोय तर ही प्रोसेस होती कशी? तुम्ही जे काही खात आहात प्रोटीन बेसिकली, तर प्रोटीन मधून जे अमायनो ऍसिड्स मिळतात, तुम्ही जेव्हा वर्कआउट करता, म्हणजे ते तुमचं कोणत्याही पद्धतीचं वर्कआउट असू दे, विथ वेट असू दे, विदाउट वेट असू दे, तेव्हा तिथे मसल हायपोट्रॉफी होते. म्हणजे काय होतं, मसल ब्रेक होतो. तिथं तुम्ही बघत असाल मसल ब्रेक होतो आणि मग तुमचे प्रोटीन जे आहे ते प्रोटीन वापरलं जातं आणि तो मसल रिबिल्ड होतो. म्हणजे मसल ब्रेकडाऊन, मसल सिंथेसिस होतं आणि त्यानंतर मसल वाढतं. त्यामुळे मसल ब्रेक झाल्याशिवाय मसल वाढणार नाहीये, कारण ते ब्रेक झाल्याशिवाय, त्याची हायपोट्रॉफी झाल्याशिवाय ते डेव्हलप होणार नाहीये. आणि म्हणून तुमच्या डाएटमध्ये तुमच्या रुटीनमध्ये एक्सरसाइज पाहिजे आणि डाएटमध्ये प्रोटीन पाहिजे. एक्सरसाइज करा, प्रोटीन टाका, तेव्हा मसल गेन होणार आहे. सो आता ह्यामध्ये सर्वात महत्वाचा एक पार्ट समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट. तुम्ही जेव्हा विश्रांती करत आहात तेव्हा प्रत्येकाचा एक विश्रांतीच्या काळाचा एक रेट, एक दर आहे. जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता त्यावेळेस तुमच्या बॉडीचा प्रत्येकाचा एक बेसल मेटाबॉलिक रेट आहे. बेसल म्हणजे रेस्टिंग, जेव्हा तुम्ही विश्रांती करत आहात. मेटाबॉलिक म्हणजे चयापचय, रेट म्हणजे दर. तो हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. सो याच्यावर ठरतं की तुम्ही किती मसल गेन करणार आहात. जर तर तुमचं म्हणजे ना इनकमिंग आउट गोईंग खर्च किती आहे आणि उत्पन्न किती आहे. जर का एखाद्या व्यक्ती त्याचं इन्कम कमी आहे पण तो खर्च जास्त करतो, तसं बॉडीचं असतं की मेटाबॉलिक रेट जास्त आहे म्हणजे काय, खर्च खूप होतोय. आणि मोस्टली ज्यांचं वजन कमी राहतं त्यांचा बीएमआर हायर साईडला असतो. त्यामुळे मसल वाढल्याशिवाय तो मेंटेन पण होणार नाहीये, डाएट मध्ये प्रोटीन वाढवल्याशिवाय देखील ते होणार नाहीये. सो इथे मात्र हे सगळं जर का व्यवस्थित आपण समजून काम केलं मेटाबॉलिक रेटवर तर मात्र तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. मग आता त्याचं एक उदाहरण देतो की 2600 कॅलरी आत आले, 2600 कॅलरी बाहेर गेले. काय झालं, वेट मेंटेन झालं. 3500 कॅलरी
आत आले 2000 कॅलरी बाहेर गेले, काय झालं? वेट गेन झालं. 1800 कॅलरी आत आले, 2800 कॅलरी बाहेर गेले, काय झालं? लॉस झाला. आता होतं काय, ज्याचं वजन कमीच कमी राहतं त्याचं, याचा अर्थ काय, त्याचे एक मेंटेनन्स राहतं, वाढतच नाही. म्हणजे काय, एनर्जी येते तेवढी वापरली जाते. जो शिल्लक ठेवतोय वाढलं जाणार आहे. पण आता शिल्लक ठेवताना आपण आधी फॉर्म्युला समजून घेतलाय की आपल्याला फॅट नाही शिल्लक ठेवायचं, आपल्याला मसल शिल्लक ठेवायचं. मसल शिल्लक ठेवण्यासाठी पण आपण समजून घेतलेलं आहे की मसल हायपोट्रॉफी झाली, एक्सरसाइज केलं तर मसल बिल्ड होणार आहे, ते देखील आपण समजून घेतलेलं आहे. म्हणून तुम्हाला आता हे चांगल्या पद्धतीने लक्षात राहील की कॅलरीजचं स्ट्रक्चर काय आहे. सो प्रत्येकाचा जो मेटाबॉलिक रेट असतो तो का असतो, कारण तुम्ही जरी शांत बसलाय, काही जरी करत नाहीये, स्वस्त खुर्चीवर बसून जरी राहिलात, आता माझं सेशन ऐकताय, तरी तुमच्या ब्रेनला काय ऊर्जा लागणार आहे, लिव्हरला लागणार आहे, डायजेशनला लागणार आहे, अदर सिस्टम्स लागणार आहे, हृदय असेल, मसल असेल, किडनी असेल, फॅट असेल. तर एक ऍव्हरेज प्रत्येकाचा रेस्टल मेटाबॉलिक रेट असतो आणि तुम्ही हे वेबसाईटवर जाऊन काढू शकता. मी जमलं तर माझं हे युट्यूब रेकॉर्डिंग मध्ये त्याची लिंक पण टाकेल, ज्यामध्ये तुम्ही जाऊन तुमचं मेटाबॉलिक रेट काय आहे तो काढू शकता. प्रत्येकाचा एक रेट हा वेगवेगळा असतो, पण सरासरी महिलांमध्ये 1400-1500, पुरुषांमध्ये 1800-2000च्या घरात हा रेट असतो. सो ह्या रेट पेक्षा आपल्याला 500 कॅलरीज एक्स्ट्रा खायच्यात. आता व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, जेवढं काय आहे त्याच्यापेक्षा 500, म्हणजे वेट गेन कधी होणार आहे किंवा मसल गेन कधी होणार आहे, जर 500 कॅलरी एक्स्ट्रा खाल्ल्या रोजच्या, म्हणजे आठवड्याभरात किती खाल्ल्या, 3500 कॅलरी, तर 1 पाऊंड म्हणजे सरासरी आठवड्याला अर्धा किलो आपण वजन वाढवू शकतो, प्रॉपर इन अ हेल्दी वे वाढवू शकतो. बरं, ज्याला कमी करायचं त्याला देखील सेम फॉर्म्युला लागू होतो, त्याने एवढे कमी करायचे त्याचं कमी व्हायला सुरू होतं. सो 500 कॅलरी एक्स्ट्रा खाल्ल्या म्हणजे जर का मी रोज हेच रुटीन 10 आठवडे फॉलो केलं तर माझं 5 किलो मसल गेन होणार आहे. ठीक आहे. सो मसल गेन कशावर ठरतं, त्या 500 कॅलरीज कशातून आल्या, फॅट मधून जास्त आल्या का प्रोटीन मधून जास्त आल्या, आणि व्यायाम केला का नाही केला, या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. सो तुम्हाला वजन कुठल्या वयामध्ये, उंचीनुसार किती पाहिजे त्याचा हा चार्ट आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमचं बरोबर आहे, बॅलन्स आहे. बरं, ज्यांचं बॅलन्स आहे त्या लोकांना पण माझं सांगणं आहे की तुमचं बॅलन्स असताना त्यामध्ये प्रोटीन, त्यामध्ये मसल पार्ट किती आहे, तुमचं वजन बरोबर दाखवतंय. हा, चला ह्या चार्ट मध्ये तुमचं वजन बरोबर झालं, पण त्या वजनामध्ये प्रोटीन आहे का, मसल, सॉरी प्रोटीन शब्द चुकला, मसल आहे का, त्या हाडांचं वजन चांगलं आहे का, तुम्ही एक्सरसाइज करून ते वजन कमवलंय का नुसतं खात राहिले म्हणून वजन बघतं, वजन तक्त्यावर बरोबर आलं, हे तुम्हाला तपासणं फार फार गरजेचं आहे. आणि ज्यांचं कोणाचं एज काही जरी असेल, म्हणजे तुमचं ह्या सेशनमध्ये येणारा जो मॅक्झिमम क्राऊड आहे, मला जितकं माहिती आहे तो 35 ते 45 ऍव्हरेज एज ग्रुप आहे ह्या सेशनचा. ठीक आहे. सो 35 ते 45 जरी असेल तर तुम्ही आत्तापासून जरी मसल बिल्ड केलं तर 60 पर्यंत पण तुम्ही तुमचं चांगलं मसल बिल्ड करू शकता, फक्त खाण्यावर लक्ष दिलं तर. त्यामुळे डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो असे काय फूड आयटम्स आहेत जे तुम्हाला हेल्दी गेनिंग साठी हेल्प करतील, तर बघा, ब्रेकफास्ट विथ व्हेजिटेबल ज्यूस, त्यानंतर तुम्हाला केळी, ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला गुड कार्ब्स म्हटलं जातं, केळी, घी अँड गुळ ह्याचं एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता, कारण हे हाय कॅलरिक फूड होतं. सीजनल फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स, अंडी खा, पण त्यातलं योक लिमिट करा. लिमिट म्हणजे तुम्ही रोजचं एखाद दुसरं योक 1-2 पूर्ण खाऊ शकता, काय अडचण नाही, जर व्यायाम चांगला असेल तर. ओटमील खाऊ शकता विथ बॉइल्ड एग्स, दलिया, खपली गव्हाचा जो रवा असतो त्याला म्हणजे वेगळं काही नाही, त्याचा दलिया, त्यात खूप साऱ्या भाज्या टाकायच्या आणि त्याच्याबरोबर उकडलेली अंडी खायची. त्याचबरोबर पराठा, ज्याबरोबर अंडी, पनीर बुर्जी. त्याचबरोबर मी नाश्त्यावर जास्त जोर का दिलाय, कारण हे आयटम्स खूप इम्पॉर्टंट आहे, नाश्ता खूप गरजेचा आहे, एक्सरसाइज आणि नाश्ता. त्याचबरोबर चिकपीस, स्पिनॅच, एग बुर्जी. चिकपीस म्हणजे काबुली चना, त्याच्यामध्ये तुम्ही पालक टाकलं, त्यामध्ये तुम्ही अंडी पण ऍड केली तरी पण करू शकता. अंडी नसतील तर निदान चिकपीस आणि पनीर ऍड करू शकता. मूग डाळ डोसा विथ पनीर स्टफिंग, कॅशू. बघा, छोट्या छोट्या गोष्टी करायच्यात प्रोटीन वाढवायला. तुम्ही उपमा करताय, त्यात थोडेसे काजू टाकले, शेंगदाणे वापरले, हे देखील, शेंगदाणे सुद्धा चांगल्या पद्धतीचं प्रोटीन येतं. त्याचबरोबर काय अवॉइड करायचं, ब्रेड, चहा, बिस्किट, शिळं अन्न, ह्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्यात नाश्त्यामध्ये. दुपारचं जे आहार असणार आहे त्यात तुम्ही चपाती घ्या, भाकरी घ्या, तुमच्यानुसार भाजी वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळे बीन्स, वेगवेगळे, तुम्ही जर का नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजचे सोर्सेस, दाल, राईस, घी, तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये लस्सी, दही हे वाढवणं गरजेचं आहे, ऍड करणं गरजेचं. मिड स्नॅक्स असलं पाहिजे, त्यामध्ये तुम्ही चीज क्यूब्सचा वापर करू शकता. पीनट बटर विकत कधीच आणायचं नाही,
घरच्या घरी बनतं, इंटरनेटवर जा, 2-3 मिनिटात बनतं, खूप सोपं आहे. एकदम बारीक केलेलं जे शेंगदाण्याचं कूट असतं ते म्हणजे पीनट बटर, काही वेगळं नाही. उगाच त्याला नाव वेगळं दिलं की आपल्याला वाटतं काहीतरी भारी आहे. भारतीय लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, वेगळं नाव दिलं की त्यांना भारी वाटतं. मास गेनर शेक्स वापरू शकता आपण वेगवेगळे घरच्या घरी. यामध्ये तुम्हाला आपलं नॅचरमोर खूप हेल्प करणार आहे, जे तुम्हाला मास गेनर शेक म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही समजा एक आता ह्याच्यासाठी मला कधी वेळ भेटला तर मी नक्की ह्याच्या रिलेटेड काहीतरी बनवेल, जे प्रोटीन प्रोटीन वापरून काय काय बनवू शकतो आपण. तो मास गेनर शेक खूप चांगलं आहे, ज्यामध्ये तुम्ही केळी वापरले, दूध वापरलं, प्रोटीन पावडर टाकली किंवा मग अजून कुठले फ्रुट्स वापरले, त्यात प्रोटीन पावडर ऍड केली किंवा ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड केले, तर एक हेवी कॅलरी म्हणजे 500-700 कॅलरी पर्यंतचा एक मास गनर शेक आपण आपल्या नॅचरमोरच्या सहाय्याने हेल्दी वेनी बनवू शकतो. त्याचबरोबर उकडलेले कडधान्य, डिनरमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं की डिनर हे झोपेच्या 2 तास आधी तरी घ्यायला पाहिजे, लाईट असलं पाहिजे. रॉ व्हेज सॅलड बिफोर डिनर, कारण एवढं सगळं खाल्लंय कॉन्स्टिपेशन नको. राईस वापरा, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची भाकरी वापरू शकता. सो हे सगळं तुमचं हे झालं. काही फूड आयटम्स जे हाय कॅलरी म्हटलं जातं, म्हणजे ह्याचं कॅलरी पर्सेंटेज हाय जरी असलं तरी हे हेल्दी आहे. तो ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. ज्यांना वजन वाढवायची समस्या आहे त्या लोकांसाठी हे. प्रशांत सर सुरुवातीला म्हणत होते सेशनच्या की पीपीटी पाहिजे. तुम्हाला कोणालाही कोणतीही पीपीटी पाहिजे, मी प्रशांत सरांना सर्व पीपीटी ह्या 5 सेशनच्या पाठवून ठेवतो. तुम्ही त्यांच्याकडनं घ्या, कोणत्याही असतील त्या. त्याचबरोबर केळी असतील, उकडलेले बटाटे. बघा, बटाटा उकडलेला जर खाल्ला तर हा हेल्दी आहे. तुम्ही त्या बटाट्याला दुसऱ्या कोणत्याही फॉर्म मध्ये खा, तो बऱ्याचदा अनहेल्दीच आहे, बट उकडलेला बटाटा हा हेल्दी बटाटा आहे. त्यामुळं गेनिंग मध्ये उकडलेला बटाटा, उकडा बटाटा त्याला मस्त थोडस क्रश करा, त्याच्यावर थोडं चाट मसाला वगैरे टाका, त्यामध्ये दही वगैरे टाकून पण तुम्ही खाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर स्वीट पोटॅटोज म्हणजे रताळ हे खूप चांगले. स्मूदीज मी ऑलरेडी उल्लेख केला. वेगवेगळे ड्रायफ्रुट्स मध्ये स्पेशली अंजीर, त्यानंतर डेट्स, खजूर, त्यानंतर काजू, मनुके, अक्रोड हे चांगले ड्रायफ्रुट्स आहेत. बटर, मक्खन म्हणजे मक्खन लगा के खाओ, पण होममेड बटर म्हणजे लोणी कुठलं पाहिजे, घरचं लोणी पाहिजे, त्याचा फायदा जास्त होईल, कारण त्यामध्ये मीठ नसणार आहे. बाहेरच्या लोणीमध्ये प्रोसेस करण्यासाठी मीठ वापरलं जातं. त्यानंतर घी, स्पेशली म्हशीचं घी हे वजन ज्यांना वाढवायचं त्यांच्यासाठी चांगलं आहे. ज्यांना कमी करायचं त्यांना गाईचं घी. त्यानंतर पीनट बटर मी आताच सांगितलं. चीज खाऊ शकता, क्रीम वापरू शकता, ऑब्व्हियसली वापरू शकता गेनिंग मध्ये. कडधान्य, पनीर, दही, अद्रक का तर पचन वाढवायला. त्यामुळे अद्रक बारीक असे तुकडे तुकडे करून तुमच्या जेवढ्या ह्याच्यामध्ये टाकता येईल ते पचन खूप चांगलं करणार आहे, पचन सुधारणार आहे. त्याचबरोबर सोयाबीन लिमिटेड क्वांटिटीमध्ये पाहिजे, पण 1 दिवसाआड देखील चालेल. त्याचबरोबर काबुली चना. किनोआ म्हणजे काय तर राजगिरा. बघा, आता राजगिरा म्हटलं की लोकांना वाटतं अरे एवढं काय त्यामध्ये, पण किनोआ म्हटलं की असं वाटतं हा भारी काहीतरी. मग परत ते शब्द दिलेले आहेत, बाहेरचे शब्द असल्यानंतर आपल्याला वाटतं. आणि वजन वाढण्यासाठी खूप चांगलं एक फायद्याचं आहे ते म्हणजे कोकोनट. म्हणजे इतकं सगळ्यात बेस्ट जर काय असेल ना, म्हणजे तुम्ही सगळेच आयटम बेस्ट आहे, पण डेली जर तुम्ही काय वापरू शकता तर दॅट इज कोकोनट. अँड राईस, मी जरी इथं ब्राऊन राईस लिहिलं असेल तर तुम्ही प्लेन राईस पण वापरू शकता, काय अडचण नाही. बघा, आता कॅलरी रिक्वायरमेंट कशा असतात त्याचा पण हा चार्ट आहे. ह्याचाही तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढू शकता की माणसाचे कॅलरी रिक्वायरमेंट जसं जसं वय आहे तसं जसं त्याचं वयानुसार ऍक्टिव्ह आहे का, थोडाफार ऍक्टिव्ह आहे का, खूप ऍक्टिव्ह आहे, त्यानुसार त्या व्यक्तीच्या कॅलरी रिक्वायरमेंट असतात. महिलांसाठी वेगळे असतात आणि पुरुषांसाठी वेगळे असतात. सो बेस्ट टाइम काय लक्षात ठेवा, ब्रेकफास्ट हा तुमचा आयडियली 8-9 वाजेपर्यंत झाला पाहिजे. 10 नंतर ब्रेकफास्ट करायचा नाही, तो ब्रेकफास्ट राहत नाही. लंच तुमचं 12:30 ते 2 मध्ये झालं पाहिजे. 4 नंतर जे असतं त्याला लंच कधी म्हणत नाहीत. डिनर तुमचं तसं इथं 6 ते 9 जरी लिहिलं असेल तर माझ्या मते 6 ते 8 मध्ये झालं पाहिजे. 10 नंतर जे असतं ते डिनर नसतं. ते कधीच म्हणजे तुम्हाला एक सांगणार आहे, तुम्ही जेवढं उशिरा आहार घ्याल, तुम्हाला फक्त एकच लाईन मध्ये सांगतो, तुमच्या शरीरामध्ये रोज जे युद्ध चालू असतं, तुम्हाला जिवंत ठेवायचं का तुम्ही खाल्लेलं अन्न पचवायचं, यानुसार तुम्ही ठरवा आता उशिरा जेवायचं का नाही जेवायचं. फक्त मी एका लाईन मध्ये उल्लेख केलाय, तुम्ही जेवढं उशिरा आहार घ्याल, तुमच्या शरीरामध्ये युद्ध चालू असतं की ते अन्न पचवायचं का तुम्हाला जिवंत ठेवायचं. म्हणजे एवढी शरीराची अवस्था आपण रोज खराब करतोय आणि मग आपल्याला त्रास होणार का नाही होणार. सो त्याचबरोबर स्टॉप इटिंग क्रॅप. सी म्हणजे कार्बोहायड्रेट ड्रिंक्स, हे आपल्याला घ्यायचे नाहीत. आर म्हणजे रिफाइंड शुगर्स, जे चॉकलेट्स असतील काय असतील ह्याच्यातून वजन वाढवायचं नाही. आर्टिफिशियल फूड्स जे आपण प्रोसेस फूड, हे आयटम आपल्याला घ्यायचे नाहीत. सो गेनिंग फास्ट करण्यासाठी इटिंग इनफ क्वालिटी कॅलरीज,
वर्ड लक्षात घ्या, क्वालिटी कॅलरीज आपल्याला भर द्यायचा आहे. ग्रॉसरी शॉपिंग, जेव्हा तुम्ही धान्य म्हणजे जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाता, घरचा किराणा भरता, त्याच वेळी तुम्ही चांगल्या गोष्टी घरात भरण्यावर भर द्या. प्रोसेस फूड जसं की ते पॅकेट फूड असतं, चिप्स आहे, फरसाणे, या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी भरायच्याच नाहीत भरताना, तर त्या खाल्ल्या जाणारच नाहीत. बिस्किट्स असतील, हे भरलंच नाही तर खाल्लं जाणार नाही. प्रॉपर मील प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, जसं मी आधी उल्लेख केला त्यानुसार. अँड हळूहळू ज्यांना वजन वाढवायचंय, उद्यापासून एकदम असं सगळं खायला चालू करू नका. हा, तर हळूहळू ग्रॅज्युअली वाढवा. अँड बॉडी मसाजचा खूप इम्पॉर्टन्स आहे मसल गेनिंग मध्ये. तो तुम्ही तिळाच्या तेलाने बॉडीला मसाज करणं गरजेचं आहे. अँड रेग्युलर एक्सरसाइजेसवर फोकस करा. प्रॉपर रेस्ट देखील, झोप देखील महत्वाची आहे. अँड तुमचे मेजरमेंट्स जे आहेत ना, वजनापेक्षा मी म्हणेल की माप घ्या. तुमची दंड किती वाढत चालले, छातीचा भाग किती वाढतोय, पोट किती कमी होत चाललंय. भला आता ज्यांना वाढवायचं त्यांना पोटाची समस्या नसेल, पण काही लोकांच्या बाबतीत हे होऊ शकतं. आणि इतरांबरोबर कम्पेअर करू नका. सो इट्स नॉट अबाउट परफेक्ट कोणच नाही, इट्स अबाउट युअर एफर्ट. तुम्ही किती एफर्ट टाकताय, अँड व्हेन यू ब्रिंग दॅट एफर्ट एव्हरी सिंगल डे, जर का तुम्ही ते प्रत्येक दिवशी टाकाल, दॅट्स वेअर ट्रान्सफॉर्मेशन हॅपन्स. म्हणजे तिथेच तुमच्या बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन दिसणार आहे. अँड विथ दिस, थँक यू ऑल फॉर युअर पेशन्स लिसनिंग, अँड विश यू सेहत बरकत मुस्कुराहट थ्रू नेट्स अप. सो बॅक टू होस्ट. थँक यू. थँक्यू व्हेरी मच प्रमोद सर. सरांनी खूपच जबरदस्त पद्धतीनं आपल्याला समजून सांगितलं. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. शेवटचे जे वाक्य होते मला ते खूपच जास्त पटलं. म्हणजे जिवंत राहायचंय का जेवण पचवायचंय? ऑब्विसली मला तरी जिवंत राहायचंय आणि आम्हाला सगळ्यांनाच. सो लवकर नक्कीच आम्ही जेवण करू. आणि सरांनी खूप छान सांगितलं की मसल गेन करायचा आहे की वेट गेन करायचं, फॅट गेन आहे. आणि गेन असो किंवा लॉस असो, दोन्हीसाठी ट्रीटमेंट सेम आहे. कॅलरीज आपण किती इनटेक करतोय या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड आहेत. आपल्याला चांगला वर्कआउट करायचा आहे कारण आपल्याला फिट राहायचंय. आणि या वर्कआउटमध्ये 4 चांद लावण्यासाठी आपला नॅचरामोर कंपल्सरी घ्यायचा आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला जे प्रोटीन्स हवेत, मिनरल्स हवेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळतील. सो थँक्यू वन्स अगेन प्रमोद सर. परत एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. सो या हेल्दी वीक मध्ये